नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच TRAIनं मंगळवारी दूरसंचार कंपन्यांसाठी एक मोठा प्रस्ताव मांडलाय. टेलिकॉम कंपन्यांनी केवळ कॉल आणि SMS सेवांसाठी कमी किमतीचे मोबाईल प्लॅन लॉन्च करणं अनिवार्य करावं असा प्रस्ताव ट्रायनं दिलाय. या प्लॅनची किंमत सध्याच्या त्या विशेष वाउचरपेक्षा कमी असावी, ज्यामध्ये डेटा सुविधा देखील समाविष्ट असते, असं त्यांनी म्हटलंय. दूरसंचार ग्राहक संरक्षण 13वी सुधारणा नियमन 2026च्या मसुद्यामध्ये ट्रायनं सांगितलंय की प्रत्येक दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांसाठी केवळ कॉल म्हणजेच व्हॉइस आणि SMS साठी किमान एक विशेष शुल्क वाउचर जारी करणं अनिवार्य केलं होतं. मात्र कंपन्यांनी केवळ दीर्घ वैधतेचे काही मोजके प्लॅन जारी केले. आता ट्रायचा मानस हा कमी वैधतेचे प्लॅन देखील जारी करून घेण्याचा आहे. भारतीय दूरसंचारक नियामक प्राधिकरणालाही असं आढळलंय की केवळ व्हॉइस आणि SMS पॅक सादर करताना टेलिकॉम कंपन्यांनी सुरुवातीला त्यांची किंमत तुलनेनं जास्त ठेवली. प्लॅनमधून डेटाचे लाभ काढून टाकल्यानंतर ज्या प्रमाणात किंमत कमी होणं आवश्यक होतं, त्या प्रमाणामध्ये या किमती कमी करण्यात आल्या नाहीत. नियामकाचं स्पष्टपणे म्हणणं आहे की गेल्या बदलांचे परिणाम समाधानकारक राहिलेले नाहीत आणि म्हणूनच आता हा नवीन प्रस्ताव सादर करण्यात आलाय. प्रस्तावित सुधारणेचा उद्देश हा या समस्येचं निराकरण करणं असल्याचं ट्रायनं सांगितलंय. या अंतर्गत व्हॉइस, SMS आणि डेटा असलेल्या विशेष शुल्क वाउचरसाठी उपलब्ध असलेल्या प्रत्येक वैधता कालावधीसाठी सेवा पुरवठादाराला केवळ व्हॉइस आणि SMS साठी एक स्वतंत्र विशेष शुल्क वाउचर देणं अनिवार्य असेल. यापूर्वी असा प्लॅन देण्यात आला होता, परंतु त्याची किंमत जितकी कमी असायला हवी होती तितकी कमी होऊ शकली नव्हती. या सुधारणेमुळे पारदर्शकता वाढेल आणि अनावश्यक सेवांच्या सक्तीच्या खरेदीवरती बंदी येईल, असं नियामकानं सांगितलंय. ज्या ग्राहकांना डेटाची गरज नाही त्यांना त्यासाठी पैसे देण्यास भाग पाडलं जाणार नाही, हे यातून सुनिश्चित केलं जाईल. यामुळे ग्राहकांना केवळ व्हॉइस आणि SMS असलेल्या पॅकचं अधिकचे पर्याय मिळतील आणि ते डेटा असलेल्या पॅकच्या बरोबरीचे होतील. ट्रायने या प्रस्तावावरती संबंधितांकडनं 28 एप्रिलपर्यंत सूचना मागवलेल्या आहेत. तर मग मित्रांनो, हा जर नवीन नियम पास करण्यात आला तर लवकरच केवळ कॉल आणि SMS यांच्यासाठी असणारा एक प्लॅन देखील मार्केटमध्ये सगळ्या कंपन्यांना आणावा लागेल, की जे बऱ्याचशा लोकांसाठी गरजेचं आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.